न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। सिंधुदुर्ग के कोविड टेस्टिंग लैब का पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा उद्घाटन। नारायण रानी इनके एसएसपीएम लाइफ हॉस्पिटल में शुरू किए गए कोविड टेस्टिंग लैब का उद्घाटन पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके हाथों किया गया। इस कार्यक्रम के दौरान नारायण रानी इन्होंने देवेंद्र फडणवीस को कहा कि आपके मन में जो सपना है वो जल्द ही साकार होगा। साथ ही उन्होंने इस दौरान ठाकरे सरकार पर भी टिप्पणी की है। उन्होंने कहा कि ठाकरे परिवार के बाप बेटे को पार्टियों में जाने का समय है, लेकिन कैबिनेट मंत्रालय में जाने का नहीं। ठाकरे सरकार ये पिंजरे में बंद वाली सरकार है। नाही जास्त दिवस महीने वर्ष नाही पाहुणे तो पिंजऱ्यात राहून किती दिवस राहणार। आज ना उद्या पिंजऱ्यातून बाहेर उडणारच आहे। मातोश्री पिंजरा आहे त्या पिंजऱ्यात आहे। आश्चर्य जगाच्या पाठीवर एकच असा नेता आहे, प्रमुख आहे, जो आपल्या बंगल्यात राहून कॉम्प्युटरवरून कारभार प्रशासन हाताळतो। मंत्रालय ओसाड आहे, मंत्रालयात कोणी नाही। म्हणजे मंत्र्यांपैकी मुख्यमंत्र्यांपैकी बाप बेटे 6 महिने कॅबिनेटला नाही, पार्ट्याला असतात पण कॅबिनेटला जाऊ शकत नाही। मी काय म्हणालो नाही, पार्ट्याला असतात एवढंच म्हणालो, कॅबिनेटला नाही। 6 महिने मुख्यमंत्री कॅबिनेटला नाही, कमाल आहे। असो बाहेर समाचार घेऊ, पत्रकार मित्र सोबत आहेत, घेऊ। इथे नको, इथे सेवा करायची जनतेची, उपचार करायचे, ठणठणीत करायचा। कोविड आम्हाला आमच्या जिल्ह्यातून राज्यातून निस्ताबूत संपवायचा आहे आणि म्हणून हे आमचे प्रयत्न आहेत। असेच प्रयत्न करून राहू आणि सिंधुदुर्गच्या जनतेला, कोकणी माणसाला आम्ही निरोगी ठेवू एवढंच आजच्या प्रसंगी मी आश्वासन देतो। आणि परत आलेले सर्व पाहुणे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस सर्व आमदार, आमचे जिल्हाध्यक्ष राजन तेली वगैरे या सर्वांचे आभार मानतो, ऋण व्यक्त। आण बरोबर शिदोरी बाबा थांबा। सर येतो। बाबा बाबा थांबा, अशी उभे राहा। कोण? अरे बघितलं नाही का तिकडं वीज कडाडली म्हणून? हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड, आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले, मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही नाही नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची। ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल। आणि बाबा सांगून देते, झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही। जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या। कुठल्याही झाडाजवळ थांबू नका। शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा। या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका, तो स्विच ऑफ करा। बाबा हा घे गमछा। अहो इतक्या वादळ वाऱ्यात जातात कशाला? हो ते आले का होते? अरे ए ए वाक 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 असं वाक। अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे, तिथं वीज पडन, पळ त्यातून। अरे बंद कर मोबाईल। अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते। बंद कर। ए इथं झाड राहिले का? चल ये असं वाक वाक। अरे हा पडला का रे? उठ उठ उठ, असं पडून नको राहू। अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागल। अरे
इथं मैदानात थांबणं बेकार बा. मी एक काम कर, ते बा ते झोपडी आहे ना, चला तिथे जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका. आई, बाबा आले. तो वहीं दूसरी ओर पालक मंत्री गुलाबराव पाटिल इन्होंने नारायण राणे इन पर टिप्पणी की है. उन्होंने कोकण के मुख्यमंत्री और सांसद नारायण राणे इनका नाम न लेते हुए कहा वे सिर्फ बोलते हैं, उन्हें सिर्फ बोलकर अपनी टीआरपी बढ़ानी है. इसके सिवाय उनके पास कोई काम धंधा नहीं है. जो कोकण का सीएम होते हुए भी कोकण के लिए कुछ नहीं कर सका, कोई प्रकल्प नहीं ला सके, किसी भी प्रकल्प में शामिल नहीं हो सके, उनकी तरफ से किसी को ज्ञान देना उचित नहीं. ऐसा जलगांव जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल इन्होंने नारायण राणे पर नाम न लेते हुए टिप्पणी की है. नंतर काही बोलता, शेवटी त्यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याच्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग राहिलेला नाहीये. जे या ठिकाणी कोकणाचे मुख्यमंत्री असून कुठलाच प्रकल्प आणू शकले नाही, कुठल्या प्रकल्पाला जाऊ देऊ शकले नाही, त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलू नये. शेवटी हे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.